मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सायलीचे पात्र प्रेक्षकांच्या एवढ्या हृदयाजवळ आहे की त्यांच्याबद्दल कोणीही वाईट विचार करू शकत नाही, फक्त अस्मिता आणि प्रिया सोडून. आणि आजच्या भागामध्ये त्या दोघांवरती वाईट वेळ आलीच. त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते एकदम घाणेरड्या पद्धतीने प्रिया आणि घरच्यांसमोर आणलं. आणि पुढे काय झालं हे बघण्याकरता हा भाग पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आणि चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मागचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, कालपर्यंत आपण बघितलं होतं की अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रपोज करण्यासाठी कॅफेत गेले होते. आणि कॅफेत अर्जुन सायलीला प्रपोज करणार तेवढ्यात कल्पनाने त्याला फोन केला होता. आणि दोघं असतील तेवढ्या लवकर घरी या असं ते म्हणाले होते. आणि ज्यावेळेस अर्जुन आणि सायली घरी येतात ते बघतात की सगळे कुटुंबीय त्यांच्याकडेच रोखून बघत आहेत. त्यांनाही कळत नाही नेमकं काय झालं आहे. चला बघूया आजच्या भागात काय घडलं ते. तर घरी आल्या आल्या सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना, तुम्हाला काही झालं नाही ना. पण पूर्णाजी काहीच बोलत नाही. मग ती कल्पना म्हणते, आई तुम्ही बोला ना काय झालं आहे. तीही काही बोलत नाही. हे बघतात अर्जुनही म्हणतो, मामा बोल ना काय झालं. मग मात्र कल्पना चेहरा एवढा रागीट होतो. मित्रांनो, इतक्या दिवस आपण कल्पनाला एवढं वाचलेलं आणि भरलेलं प्रेमळ बघितलं आहे. आणि आज अगदी विपरीत ती एवढी चिडलेली आहे की मलासुद्धा वाईट वाटलं थोड्या वेळ. तर ती अर्जुनला म्हणते, तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही ते सांगा. मग अर्जुन म्हणतो हो. मग मात्र कल्पना चिडते आणि जवळून सनकन अर्जुनच्या कानाखाली मारते. हे बघतात घरातले सगळेजण आश्चर्यचकित होतात. सायली पण आश्चर्यचकित होते. ती म्हणते, खोटं, तुमच्या लग्नासारखं हे प्रेम पण खोटं आहे. तेवढ्या सायलीमध्ये बोलते, आई. तेवढं कल्पना तिला म्हणते, तू शांत बस, आमच्या दोघांच्या मध्ये बाहेरच्यांना बोलायचा हक्क नाही. हे ऐकता सायली एकदम शांत बसते. तिलाही कळत नाही, ती हमसून हमसून रडायला लागते. आणि मग ती अर्जुनला म्हणते, अर्जुन तुला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं आहे, तू माझा मुलगा आहे. ही सायली तर जाऊ दे, ही बाहेरचीच आहे, पण तू माझ्याशी असं कसं वागलास. अर्जुनला सायलीला काहीही कळत नाही. अर्जुन म्हणतो, मामा झालं तरी काय. ती म्हणते, काय झालं. मग ती जाते आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आणते. आणि ती म्हणते, हे तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. आणि त्यांच्यावर अशी उधळून लावते. मग मात्र चेहरा त्यांचा सगळ्यांचा बघण्यासारखा होतो. मात्र अस्मिता आणि प्रिया हसत असतात. अर्जुन आणि सायली ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर उचलतात आणि पुढे म्हणतात, माझं ऐकून तरी घ्या. पण कोणीही त्यांचं ऐकून घेत नाही. पूर्णाजीसुद्धा म्हणते, अर्जुन तू असं कसं केलंस. तेवढाच कल्पना म्हणते, तुम्ही इतक्या दिवस आमच्याशी खोटं बोलत होतात, अजून किती दिवस खोटं बोलणार होतात. बरं तरी देवाच्या कृपेने ह्या प्रिया, या तन्वी आणि अस्मितेच्या हातामध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आले आणि आम्हाला कळालं की तुमचं लग्न खोटं आहे. अर्जुन प्रियाकडे बघतो, मात्र प्रिया नजर चुकवत आहे. आणि इथे मित्रांनो आपल्याला फ्लॅशबॅक दाखवला जातो की नक्की प्रियाने सगळं घडवून आणलं कसं. ज्यावेळेस ती अर्जुनच्या बेडरूममध्ये असते, खुर्चीवर बसलेली असते आणि अस्मिताने 2 फाईल फेकल्या असतात. त्यातली एक फाईल तिच्याकडे सापडते आणि ती बघून ती खुश होते. मात्र अस्मिता म्हणते, तन्वी आपल्या इथे काही सापडत नाही आहे, मला वाटत नाही असं काही असेल म्हणून, चल आपण निघून जाऊ ह्यावरून. मात्र प्रिया जाम खुश होते आणि ती म्हणते, आपल्याला जॅकपॉट लागला अस्मिता, आपला जॅकपॉट लागला. मग अस्मिताही कळत नाही, ती जवळून बघते आणि प्रिया तिला ती फाईल वाचायला देते. आणि मग ती अस्मिता फाईल वाचते, म्हणते, हो गं, तू जे म्हटली होतीस ते अगदी खरं आहे, पण आता आपण करायचं काय. मग प्रिया म्हणते, आपण काही करणार नाही, आपण ही फाईल घेऊन खाली जायचं, आता पुढचं जे करतील ते सुभेदार करतील. आणि मग ती खाली येते. आणि तेवढ्यात खाली आल्यानंतर हे सगळे हसी करत असतात. अस्मिता सगळ्यांना म्हणते, माझं ऐका. मग अश्विन तिची मजा घ्यायला लागतो, यार हे अटेन्शन घेण्यासाठी काहीही करत असते. मात्र अस्मिता म्हणते, माझ्याकडे आणि तन्वीकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक खास गोष्ट आहे. आम्हाला अर्जुनच्या रूममध्ये एक अशी गोष्ट सापडली, ती बघून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. पण हे ऐकताच रविराज चिडतो. तो म्हणतो, प्रिया, तन्वी तू अर्जुनच्या रूममध्ये गेली होतीस. मग प्रतिमासुद्धा म्हणते, तन्वी इथून पुढे अर्जुनच्या रूममध्ये जाऊ नको. मग रविराज चिडू म्हणतो, चला आता आपण निघून जाऊ इथून. पण कल्पना तेवढंच म्हणते, भाऊजी तुम्हाला मी असं कसं जाऊ देईल, जेवण झाल्याशिवाय कोणी जायचं नाही, थांबा मी बघते तिला काय सापडलं.
आणि ती तन्वीच्या हातातून ती फाईल घेते आणि वाचते. तर बाप रे बाप, तिचा चेहऱ्याचे रंग बदलतात. मग घरातले सगळेजण ती फाईल वाचतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग असे उडतात. शेवटी मधुभाऊ पण ती फाईल वाचतात आणि मधुभाऊ बिचारे, त्यांचा तोल जातो आणि ते पडणार तर चैतन्य त्यांना सावरतो आणि खुर्चीवर बसवतो. आणि चैतन्य विचार करतो, मी अर्जुनला इन्फॉर्म करायला हवं. तेवढ्यात कल्पना बोलते, मी अर्जुनला लगेच फोन लावते आणि त्यांना दोघांना इथे बोलवून घेते. आणि सीन वापस प्रेझेंटमध्ये येतो. आणि मग पूर्णाजी त्यांना म्हणत असते, तुम्ही असं आमच्यासोबत का केलं ते. तेवढ्यात कल्पना पुन्हा बोलते, रविराज भाऊजी, या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ तुम्ही कायद्याच्या भाषेमध्ये आम्हाला काय ते समजून सांगा, की जो मला वाटतो तोच आहे. मग रविराज सांगायला लागतो की कायद्याच्या भाषेमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये दोन व्यक्तींनी परस्पर सहमतीने केलेला करार, त्याच्यामध्ये एक पुरुष आणि स्त्री ठराविक काळाकरता आणि ठराविक कारणासाठी एकमेकांसोबत नवरा बायकोसारखं राहतात आपल्या सोयीसाठी. आपल्या सोयीसाठी हा शब्द ऐकताच अर्जुन साईंचा चेहरा बघण्यासारखा होतो, कारण इथे त्यांचा अर्थ वेगळा असतो. दोघंही चेहऱ्याने नाही नाही म्हणतात, आम्ही असं काहीही केलेलं नाही असं त्यांना सांगायचं असतं. आणि मग पूर्ण आजीसमोर तो सीन येतो ज्यावेळेस अर्जुन पहिल्यांदा सायलीला घेऊन घरात आला होता आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की ही माझी बायको सायली अर्जुन सुभेदार. आणि इकडे मधुभाऊंना पण ते आठवतं ज्यावेळेस सायली त्यांना जेलमध्ये भेटायला आली होती आणि ती त्यांना म्हणत होती की मी तुमची केस घेऊन बऱ्याच वकिलांकडे गेले, पण बऱ्याच वकिलांनी याला केस लढायला नकार दिला आणि मला शेवटी अर्जुन सुभेदारांकडे जावं लागलं. मग त्यावेळेस मधुभाऊ म्हटले असतात की तू जे केलंस ते योग्यच केलंस. मग त्यांना आत्ता कळतो तो अर्थ की सायली त्यावेळेस आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होती, पण ती काही कारणे सांगू शकली नव्हती. मग पूर्णाजी अर्जुनला विचारते, अरे तुमच्यासाठी असं कोणतं कारण होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. मग रविराज पुन्हा सांगायला लागतो की या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मधुभाऊंसाठी या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केलं की मधुभाऊ जोपर्यंत निर्जर सुटत नाही तोपर्यंत हे एकमेकांसोबत नवरा बायकोप्रमाणे राहतील. प्रतापही चिडतो, अरे तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं खोटं कारण जे होतं ते आम्हाला सांगितलं पण नाही, 1-2 दिवस नाही तर तुम्ही चक्क 1.5 वर्ष आम्हाला फसवलं. मग तेवढ्यात अर्जुन म्हणतो, आमचं ऐका, आम्हाला बोलायचा चान्स द्या, आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी तरी द्या. तेवढ्यात कल्पना म्हणते, संधी काय, ह्या प्रकरणाला दुसरी बाजू असू शकत नाही, तुम्ही आम्हाला चक्क फसवलं. मग पूर्णाजीसुद्धा समोर येते, इतके दिवस मला असं होतं अर्जुन की माझा नातू कधीच चुकू शकत नाही आणि माझी नासून या घराला एकसंध बांधून ठेवेल, पण मी चुकले आणि म्हणून ती चक्रून पडायला लागत आहे. तेवढ्यात अश्विन पूर्णाजीला सावरतो आणि सायली पळत पूर्णाजीकडे जायला लागते. तेवढ्यात कल्पना तिला अडवते आणि तिला म्हणते, तुला कोणी हा हक्क दिला त्यांना पूर्णाजी म्हणायचा, तुझ्या खोट्या लग्नाने, जा मागे सरक. बिचारी सायली मागे सरकते. अस्मिता पण तिच्यावर चिडते. अर्जुन म्हणतो, अस्मिताई बस, आम्हाला बाजू मांडू देत नाही, तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. अस्मिता त्याला म्हणते, मला तुझी लाज वाटते, तू माझा सख्खा भाऊस म्हणून. अर्जुन बिचारा शांत बसतो. तेवढ्यात पूर्णाजी पुन्हा उभी राहते आणि अश्विनला म्हणते, अश्विन काळजी करू नकोस, मी ठीक आहे, इतक्या लवकर मी मरणार नाही, मला हे सगळ्या यातना भोगायच्या आहेत ना, एवढी भाग्यवान नाही की मी माझं मरण लगेच येईल. हे ऐकता सायली पण जरा खजीर होते आणि ती अर्जुनला म्हणते, तू ज्यावेळेस हिला आपल्या घरात आणलं होतंस मी त्याच वेळेस हिला बाहेर काढायला पाहिजे होतं, पण या मुलीने नंतर आमचं मन जिंकलं. प्रतापसुद्धा म्हणतो, हो पूर्णाई, या मुलीने आपल्याला फसवलं, ही बेरकी निघाली, हिने आपलं मन जिंकलं आणि आपलं वाटलं ही मुली खूप छान आहे, खूप मनाने चांगली आहे, पण नाही, हिने आपलं फसवलं, आपण त्याच वेळी हिला घराबाहेर काढायला पाहिजे होतं. मग पूर्णाजीसुद्धा म्हणते, हो, मी त्यावेळेस जे केलं नव्हतं ते आता मी करणार आहे. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपला आहे. सायली अर्जुनसोबत एवढं काही घडलं आहे, मला वाटतं त्यांनी स्वतःच आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरच्यांना विश्वास घेऊन सांगायला पाहिजे होतं, नाही तर या प्रियाला चान्स भेटलाच नसता त्यांच्यासोबत असं काही करण्याचा. पण मला असंही वाटतं की हे झालं ते बरंच झालं, कारण की इथून पुढे प्रियाच्या हातामध्ये यांच्या विरुद्ध करण्यासाठी काहीच नाही आहे. आणि प्रियाला असं कसं वाटू शकतं, मला हेही आश्चर्य वाटतं की आता अर्जुन
सायलीपासून दूर झाला म्हणजे अर्जुन आपल्याला जवळ करेल. अर्जुनला कधीही प्रिया आवडत नव्हती आणि आवडत नाहीच. त्याचं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवर आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं एक कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढच्या भागात काय होणार हे जाणून घ्यायचं असणारच. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये.